नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अलीकडे राष्ट्रीय राजकारणात आणि महाराष्ट्रात सुद्धा मीडियामध्ये एक विषयाची चर्चा जोरजोरात सुरू झालेली आहे. तसं बघायला गेलं तर या 2025 या वर्षामध्ये दिल्ली या छोट्या राज्याची आणि बिहार या मोठ्या राज्याची या दोन विधानसभा निवडणुका सोडल्या तर फार मोठी काही राजकीय घडामोड निवडणुकीच्या संदर्भाने होण्याची शक्यता नाहीये. अशा वेळेला एक चर्चा जी होते की इंडी अलायन्स 2024च्या निवडणुकीपूर्वी वर्षभर खूप अटापिटा करून अनेक महानगरांमध्ये अनेक राज्यांच्या राजधान्यांमध्ये सर्वपक्षीय बैठका घेऊन जन्माला आलेली इंडी आघाडी, जिला महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणतात आणि देशामध्ये इंडी अलायन्स असं म्हणतात, त्या 27-28 पक्षांच्या मोदी विरोधी भाजप विरोधी आघाडीचं भवितव्य काय, हा प्रश्न एवढ्यासाठी विचारला जातोय किंवा चर्चेला जातोय की नजीकच्या काळात कुठल्याही निवडणुका नाहीत की जिथे इंडी अलायन्स म्हणून लढायला पाहिजे, आणि जिथे निवडणुका आहेत तिथे इंडी अलायन्स म्हणून लढण्यासारखी परिस्थिती नाही. कारण दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी काँग्रेसला बरोबर घ्यायला तयार नाही आणि दोन्ही पक्ष इंडी अलायन्सचा भाग आहेत. बिहारमध्ये लालू आणि काँग्रेस ह्या दोन पक्षांची आघाडी आहे आणि ती इंडी अलायन्स होण्याच्या आधीपासूनची आहे. बाकी ममता बॅनर्जीने गेल्या लोकसभा निवडणुकीत किंवा त्याच्या आधीच्या विधानसभा निवडणुकीत केव्हाही काँग्रेसला किंवा डाव्या आघाडीला सोबत घेतलेलं नाही. केरळमध्ये तर डावी आघाडी आणि इंडी अलायन्स एकमेकाच्या विरुद्ध लढतात. आणि म्हणून हा प्रश्न आहे की लोकसभा निवडणुकीत इंडी अलायन्स म्हणून जे काही चाललं होतं त्याचं भवितव्य काय. कारण त्यात जे पक्ष सहभागी झाले होते त्यापैकी समाजवादी पक्ष किंवा आम आदमी पार्टी यांना काल परवाच्या हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने 1-2 जागा द्यायला सुद्धा नकार दिला. त्यामुळे त्या पक्षांना आपापल्या परीने काय 2-4-5 किंवा किती असतील त्या जागा लढवून आपले उमेदवार पडले तरी आपलं अस्तित्व टिकवण्याची लढाई लढावी लागली. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की लोकसभेमध्ये किंवा राष्ट्रीय राजकारणामध्ये, संसदीय राजकारणामध्ये स्वतःला इंडी अलायन्स म्हणून घेणारे पक्ष जे आहेत ते एकमेकांशी एकत्रितपणे संयुक्त राजकारण करण्याच्या परिस्थितीत आहेत का, तर का नाही, त्यांच्यातली भांडणं का होतात, तर त्याचं कारण एक सरळ आहे की हे प्रत्येक जण हे आपापल्या कारणास्तव आणि वेगवेगळ्या कारणास्तव आपापल्या प्रभाव क्षेत्रामध्ये भाजपचे कट्टर विरोधक आहेत. बंगालमध्ये भाजप हाच तृणमूल काँग्रेसचा खरा प्रतिस्पर्धी आहे. बिहारमध्ये लालूंचा प्रतिस्पर्धी नितीश, पण नितीशपेक्षाही प्रभावी पक्ष भारतीय जनता पक्ष आहे. उत्तर प्रदेशात मायावती किंवा अखिलेश यादव यांचे जे एस पी बीएसपी पक्ष आहेत यांचा पण कट्टर प्रमुख प्रतिस्पर्धी भाजप आहे. हरियाणामध्ये काँग्रेस आणि भाजप हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड किंवा गुजरात अशा राज्यामध्ये काँग्रेस आणि भाजप अशी लढत आहे. त्यामुळे आपापल्या प्रभाव क्षेत्रामध्ये भाजपचा कट्टर विरोधक म्हणून राष्ट्रीय पातळीवर आपण एकत्र यावं या भूमिकेतून ही आघाडी तयार झाली आणि ती राष्ट्रीय राजकारणासाठी तयार झाली. पण लोकसभा निवडणुकीत या सगळ्या इतर पक्षांना एक गोष्ट लक्षात आली की आपण आपल्या प्रभाव क्षेत्रामध्ये भाजपचे विरोधक असलो तरी राष्ट्रीय पातळीवर आपल्या राजकारणाला मर्यादा आहेत आणि त्या मर्यादांमध्ये राहायचं. तर मग आपल्या प्रदेशामध्ये, आपल्या प्रभाव क्षेत्रामध्ये काँग्रेसला परत एकदा डोकं वर काढू द्यायचं नाही. कारण सरळ आहे, या सगळ्या प्रादेशिक पक्षांचा जो वाढ आणि विस्तार झालेली आहे त्यामध्ये
काँग्रेसचाच माल घेऊन या लोकांनी आपले इमले उभे केलेले. काँग्रेसच्या वाड्याचे चिरे तोडायचे आणि आपापल्या बंगल्यासाठी पाया बनवायचा, अशा पद्धतीत हे सगळे पक्ष उभे राहिलेले. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात आपल्या प्रभाव क्षेत्रामध्ये भाजपचे विरोधक असले तरी आपल्या प्रभाव क्षेत्रामध्ये काँग्रेस हा सुद्धा त्यांचा एक प्रतिस्पर्धी होतो. आणि म्हणूनच जागा वाटपामध्ये किंवा आघाडीच्या राजकारणामध्ये काँग्रेसला परत बलवान होऊ देणं म्हणजे आपल्या पायावर धोंडा पाडून घेणं. आणि त्यातून लोकसभेची निवडणूक वगळली तर बाकी कुठल्याही निवडणुकीसाठी अशी राष्ट्रीय पातळीवरची जी इंडी अलायन्स आहे तिला काही भवितव्य उरत नाही. आणि त्यामुळे लोकसभेसाठी सुद्धा एकत्रित लढले नाहीत, पण निवडणुकीच्या निकालानंतर लोकसभेत एकत्र आले तरीही त्यांचं राजकारण चालू शकतं. ह्याचं साक्षात्कार हळूहळू करत या सगळ्या प्रादेशिक पक्षांना होऊ लागलेला होऊ लागलेला आणि तुम्हाला आठवत असेल तर ही इंडिया अलायन्स चालू होती. अशा वेळेला जेव्हा तुमचा मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड अशा निवडणुका होत्या तेव्हा अ, समाजवादी पक्षाने मध्य प्रदेशात 4-5 जागा मागितल्या होत्या, पण काँग्रेसने त्याही द्यायला नकार दिला. आणि त्यामुळे अखिलेशनी स्वतः काय 25-40 जागा लढवल्या, सगळ्या पडल्या असतील, पण नुकसान काँग्रेसचं झालं. आणि त्यामुळे मुद्दा असा आहे की या पक्षांना जरी आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर मग काय ती इंडी अलायन्स या विषयाला काडी मात्र अर्थ उरत नाही. निवडणुकीच्या नंतर त्यांनी एकत्र आलं तरी चालेल, पण मतविभागणी निवडणुकीपूर्वी टाळायची म्हणून जागा वाटप हे या सगळ्या पक्षांना नुकसानाचं असतं. आणि हे हळूहळू सगळ्यांच्या लक्षात येते आणि म्हणूनच महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडी टिकू शकत नाही. ती टिकवण्यासाठी सगळ्या पक्षांनी आपण घेणार काय यापेक्षा देणार काय याचा विचार करावा लागतो. आणि त्यासाठी इंडी अलायन्स मधला कुठलाही पक्ष तयार नाही. म्हणून डावी आघाडी केरळात काँग्रेस विरुद्ध लढते, पण राष्ट्रीय राजकारणात काँग्रेस बरोबर राहते. ममता बॅनर्जी बंगालमध्ये काँग्रेसला निवडणुकीच्या आधी सोबत घेत नाही, जागा वाटपात घेत नाही, पण दिल्लीच्या राजकारणात इंडी अलायन्स म्हणून काँग्रेस बरोबर राहते. पण याच गडबडीत हळूहळू करत या पक्षांच्या लक्षात आलं की आपण लोकसभेत पोहोचत असलो तरी काँग्रेस शिरुजोर झाली, काँग्रेसची ताकद वाढली की लोकसभेत आपल्या पक्षाचा प्रभाव दिसेनासा होतो. कारण काँग्रेस अधिक मोठा पक्ष होतो आणि सगळ्यांना बाकीच्यांना झाकोळून टाकतो. राहुल गांधी यांना विरोधी नेते पदावरून हटवावं आणि इंडी अलायन्सचं नेतृत्व ममता बॅनर्जी किंवा इतर कोणाकडे तरी द्यावं ही मागणी त्यातून आलेली आहे. त्यातून आलेली आहे. हे एक कारण आहे. दुसरं कारण असं आहे की काँग्रेसचंही विरोधी नेतेपद चालू शकेल, जे यापूर्वी मला वाटतं अनेकदा इतरांकडे होतं. पण राहुल गांधी ज्या प्रकारचा पोरकटपणा करतात त्यामुळे विरोधी राजकारण हळूहळू डागाळत चाललंय, हास्यास्पद झालंय. आणि त्यामुळे राहुल गांधीच्या मागे फरफटत गेलो तर आपला देखील मतदार आपल्यापासून दुरावेल अशी भीती इंडी अलायन्स मधल्या अनेक प्रादेशिक पक्षांना वाटायला लागली. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये अकारण अवेळी सावरकरांच्या विरोधात वेडं वाकडं बोलून राहुल गांधींनी उबाठा शिवसेनेचं फार मोठं नुकसान करून टाकलं. पण त्यांना गप्प करायचं धाडस उद्धव ठाकरेंना झालं नाही, तर शरद पवारांना राहुल गांधींना स्पष्ट सांगावं लागलं की महाराष्ट्रात आल्यानंतर सावरकरांविरुद्ध वेडं वाकडं काही अपशब्द वापरू नका, अनाच्छावना बोलू नका. हे पवारांचं नुकसान होत नव्हतं, पण पवारांना महाविकास आघाडीचं नुकसान रोखण्यासाठी राहुल गांधींचे कान टोचावे लागले. पण नुकसान होऊन गेलं उद्धव ठाकरे यांचं. हे मी एवढ्यासाठी सांगतो की त्यामुळे आत्ता जी चर्चा चालू आहे की पुढच्या म्हणजे या चालू वर्षामध्ये
जर दोनच विधानसभा निवडणुका असतील आणि फार मोठ्या काही निवडणूक विषयक राजकीय घटना घडामोडी होणार नसतील, तर मग एवढ्या रिकामपणानंतर 2026 मध्ये किंवा त्याच्या आसपास या इंडी अलायन्सचं, इंडी आघाडीचं भवितव्य काय असेल? ते भवितव्य मला युपीएच्या दिशेने जाताना दिसतं. युपीएच्या दिशेने जाताना दिसतं. म्हणजे असं की 2004 मध्ये वाजपेयी सरकारने ज्या निवडणुका घेतल्या होत्या, मध्यावधी निवडणुका घेतल्या होत्या लोकसभेच्या, अशा वेळेला सोनिया गांधींनी धावपळ करून कट्टर भाजप विरोधक असलेल्या मुठभर पक्षांना एकत्र केलं आणि जी एक विरोधी आघाडीची मोठ बांधली, त्या आघाडीने एक धक्का दिला भाजपला. भाजप हा एक नंबर वरून 2 नंबरचा पक्ष झाला आणि काँग्रेस ही 5-6 जागांच्या संख्येने का होईना पण 1 नंबर पक्ष झाली आणि त्यामुळे भाजपला सत्तेबाहेर ठेवणारं एक सरकार तयार झालं, ज्याला युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स असं नाव देण्यात आलं, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये युपीए म्हटलं जातं. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली मनमोहन सिंग यांचं जे सरकार झालं त्याला काँग्रेस सरकार म्हणण्यापेक्षा युपीए सरकार म्हटलं गेलं. आज जसं इंडी अलायन्स म्हणतात तसं तेव्हा युपीए हा शब्द वापरला जातो. पण मोदींनी त्या युपीएचा 2014 मध्ये इतका धुव्वा उडवला की भाजपला एक हाती बहुमत आणलं आणि आपला एनडीएला जवळजवळ 350 325च्या आसपास पोहोचवलं. आणि त्यानंतर 5 वर्ष होता होता 2019च्या निवडणुका येता येता युपीए नावाची आघाडीच शिल्लक राहिली नाही. 2014 मध्ये जी सत्तारूढ आघाडी युपीए म्हणून लढत होती, ती आघाडी 5 वर्षानंतर 2019च्या निवडणुका येता येता जवळजवळ अस्तंगत झाली, कोणाच्या लक्षात सुद्धा राहिली नाही. 2019च्या निवडणुकीमध्ये युपीए म्हणून निवडणुका कोणी लढवल्या असं तुमच्या ऐकिवात सुद्धा राहिलेलं नाही. आणि 2024च्या निवडणुका येईपर्यंत युपीए नावाची काही आघाडी होती याचा देखील लोकांना सरसकट विसर पडला. 2023 मध्ये नितीश कुमार जेव्हा भाजपमधून परत एकदा बाहेर गेले होते एनडीए मधून, त्यांनी हा प्रयत्न केला, त्यातून इंडी अलायन्स तयार झाली. पण 24ची निवडणूक येण्यापूर्वी खुद्द नितीश कुमार त्यातून बाहेर पडले. पण उरलेले पक्ष टिकले आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली एक इंडी अलायन्स तयार झाली. पण ही इंडी अलायन्स तयार होताना युपीए नावाची जी आघाडी होती ती बरखास्त केलेली आहे असं कुठेही घोषित करण्यात आलं नाही. इंडी अलायन्स झाली, इंडी अलायन्समध्ये जागा वाटप झालं, निवडणुका एकत्रित लढवल्या गेल्या. हे सगळं होत असलं तरी मग 10 वर्ष सत्तेत बसलेल्या युपीए नावाच्या आघाडीचं काय झालं याची चर्चा पण कधी झाली नाही. आज सुद्धा असं कोणी उघडपणे म्हटलेलं नाही. 2024च्या निवडणुका येता येता त्या युपीए सरकारचं किंवा युपीए आघाडीचं काय झालं? युपीए सरकार तर पडलं होतं, पण 10 वर्षानंतर युपीए नावाचा काय आघाडी होती, काही पक्ष त्यात होते, हे त्या पक्षात असलेल्या आणि वावरलेल्या लोकांनाही आठवेन असं झालं. आणि हे सगळे बागडत बागडत पाटणा, बंगलोर, दिल्ली, मुंबई अशा बैठका घेत त्यांनी इंडी अलायन्स बनवली. पण कधी त्यांनी युपीएचं काय झालं, युपीएचं पुढे काय झालं याची कोणाला आठवण झालेली नाही. नव्याने त्या इंडी आघाडीमध्ये किंवा त्या गोतावळ्यात सहभागी झालेले शिवसेना पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत हे एक काळ म्हणजे अवघ्या 5 वर्षापूर्वी महाविकास आघाडी तयार झाल्यानंतर त्या युपीए आघाडीचं नेतृत्व अध्यक्ष शरद पवारांना करावं म्हणून कंठशोष करत होते.
युपीए होती की नाही याचा कोणालाच पत्ता नाही. पण संजय राऊत यांना मात्र युपीएचं नेतृत्व हे शरद पवारांकडे द्यावं असं वाटत होतं. खुद्द शरद पवार बोलत नव्हते, पण संजय राऊत बोलत होते. आणि युपीए आहे की नाही हे दिल्लीत बसलेला कोणीही बोलत सुद्धा नव्हता. अशा वेळेला मुंबईतले काँग्रेसचे नेते नसीम खान वगैरे हे कानशिलत वाजवावी, कानफटावं तशा पद्धतीत संजय राऊतांना धमकावत होते. तुम्हाला महाराष्ट्रातल्या सत्तेत बरोबर घेतलेलं आहे, पण तुम्हाला अजून युपीए मध्ये प्रवेश मिळालेला नाही. तुम्हाला अजून युपीए मध्ये घेतलेलं नाही आणि म्हणूनच युपीएचा अध्यक्ष वगैरे कोण असावा याबद्दल तुम्ही बोलू नका. आणि त्याचं कारण असं होतं की युपीए अस्तित्वात नसली किंवा कार्यरत नसली तरीही त्या युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत, काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष याच आपोआप युपीएच्या अध्यक्ष आहेत हे गृहीत होतं. आणि त्या अध्यक्षांना बदलायचं ही जी संजय राऊत यांची मागणी होती, तेव्हा नसीम खान वगैरे सारखे नेते संजय राऊतांना बजावत होते, अवकात मध्ये राहा, हिशोबात राहा. तुम्हाला युपीए मध्ये घेतलेलंच नाही. त्या युपीए बद्दल आणि त्याच्या अध्यक्षाबद्दल चर्चा करणं, मागण्या करणं हा तुमचा अधिकारच नाही. तेवढी एक गोष्ट वगळली तर काँग्रेस पक्षामध्ये किंवा राष्ट्रीय राजकारणासकट राष्ट्रीय मीडियामध्ये कधीही युपीए याचं काय झालं याचा पत्ता नाही. म्हणजे अगदी गमतीत सांगायचं असेल तर असं म्हणायला लागेल, गमतीत सांगायचं तर असं म्हणावं लागेल, तो मला वाटते सामना का सिंहासन सिनेमामध्ये तो एक हे होतं ना, मारुती कांबळेचं काय झालं. डॉक्टर लागू ते उपोषणाला बसतात ना जाऊन, बहुतेक सामना चित्रपट आहे तो. आणि ते बाकीचं त्यांना सगळं माहिती असं पण बोलत नाहीत. मारुती कांबळेचं काय झालं हे डॉक्टर लागूंना माहिती आहे. त्या कथेतला जो गुरुजी शिक्षक आहे त्याला ते माहिती आहे की हा मारला गेलाय. पण तरीही जिल्ह्याच्या काही जिल्हाधिकारी केंद्रासमोर मामलेदाराच्या ऑफिस समोर बसून डॉक्टर लागू उपोषण करतात आणि म्हणतात माझी एकच मागणी आहे, शोध घ्या मारुती कांबळेचं काय झालं. नेमकी तीच गोष्ट 2019 पासून, सॉरी 2019 पासून 2024 मध्ये इंडी अलायन्स तयार होईपर्यंत चालली होती. युपीएचं काय झालं माहिती नाही. आणि संजय राऊत मात्र डॉक्टर लागू बनून युपीएचं अध्यक्षपद शरद पवारांना द्या अशा मागण्या करत होते. पण युपीए आहे कुठे याचा पत्ता कोणालाही नव्हता. त्या गोतावळ्यात नव्याने शिरलेले शिवसेनेचे लोक युपीए युपीए म्हणून नाचायला लागले होते. हे सगळं मी आता एवढ्यासाठी सांगतोय मित्रांनो की परत एकदा दणकून पराभव झाला. भाजपने बहुमत गमावलं तरी काय ते इंडी अलायन्सला सत्तेत येणं जमलं नाही. अशा परिस्थितीत आता आगामी वर्षात कुठल्याही निवडणुका नसतील तर मग ही मोदी किंवा भाजप यांना हरवण्यासाठीच तयार करण्यात आलेली 25-30 पक्षांची जी आघाडी होती तिने पुढच्या वर्षभरात करायचं काय हे सगळ्यात मोठं भलतुरलं प्रश्नचिन्ह आहे. आणि तिथेच गडबड होऊन बसलेली आहे की पुढच्या वर्षात करायचं काय. जसं 2014 मध्ये लोकसभा निवडणूक काँग्रेस अतिशय लज्जास्पद रीतीने हरली, युपीएने सरकार आणि सत्ता गमावली. त्यानंतर पुढे राष्ट्रपतीची निवडणूक किंवा अशा किरकोळ गोष्टी सोडल्या तर युपीएच्या बैठका पण होत नव्हत्या. बैठका पण होत नव्हत्या. हा, राष्ट्रपती पदासाठी संयुक्त उमेदवार उभा करू, पण तेवढं वगळलं तर कुठेही युपीए नावाने कुठलीही राजकारण होत नव्हतं, काहीही होत नव्हतं. नेमकी तीच अवस्था 2025 मध्ये या नव्या इंडी अलायन्सची होऊ घातलेली आहे. कारण इंडी अलायन्स ही आता युपीएच्या रांगेत जाऊन उभी राहिलेली आहे.
की ती मेली असं म्हणायचं नाही. जसं ती काय राजाची गोष्ट सांगतात ना, की राजाचा लाडका पोपट मेला, पण हे राजाला सांगायचं कोणी आणि कसं? तेव्हा राजाचे जे सगळे दरबारी असतात ते एक एक करून राजाला सांगतात, नाही तो पोपट डोळे उघडत नाही, तो पोपट चोच उघडत नाही, तो पोपट आपले पंख हलवत नाही, असं सगळं सांगत होते. पण पोपट मेला एवढं सांगत नव्हते. नेमकी तीच अवस्था काँग्रेसचे लाडके पत्रकार संपादक वगैरे आहेत, मीडिया आहे, त्यांची सुद्धा झालेली आहे. की त्यांनाही कळतं लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला बहुमत गमवावं लागलं असलं तरी परत एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेत. काय ते एनडीएचं सरकार आलेलं आहे आणि तितक्याच आवेशात मोदी सरकार चालवत आहेत, कारभार चालवत आहेत, धाडसी निर्णय घेत आहेत. आणि त्याला आवरणं सुद्धा इंडी अलायन्स म्हणून जे काही निवडून आलेले 200 खासदार असतील त्यांना शक्य होत नाहीये. आणि त्यामुळे जे युपीएचं झालं तसंच इंडी अलायन्सचं झालेलं आहे. त्या इंडी अलायन्सला नावाच्या पलीकडे काही काडीचीही किंमत राहिलेली नाही किंवा तिच्यामध्ये कुठलीही क्षमता राहिलेली नाही. आणि 25च्या काळामध्ये कुठल्या निवडणुका आणि मोठ्या राजकीय घटना नसतील तर युपीए जशी नामशेष झाली, म्हणजे नाव शिल्लक उरले, बाकी काहीच नाही, तसंच इंडी अलायन्सचं 2025 मध्ये फक्त नाव शिल्लक राहील आणि 2029च्या निवडणुकांना एक नवी आघाडी बनवण्याची पाळी याच सगळ्या भाजप विरोधी पक्षांवर येईल अशी मला शक्यता दिसते. त्यामुळे भवितव्य काय इंडी अलायन्सचं हे दिल्लीची विधानसभा आणि बिहारची विधानसभा या दोन निवडणुकीत ठरेल. आणि त्यामध्ये जर हे सगळे भाजप विरोधी पक्ष एकजुटीने उभे राहू शकले नाहीत तर मग 2026 मध्ये इंडी अलायन्स ही नावापुरती उरलेली असेल, म्हणजेच नामशेष झालेली असेल. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.